नमस्कार, माझं नाव संकर्षण कराडे. या कार्यक्रमाचं इतकं छान सूत्रसंचालन करणाऱ्या गौरीताईंसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. मगापासून या कार्यक्रमाची धुराताई इतकी छान सांभाळत आहेत. यशवंत क्लासेस बालाजीनगरचे यांनी मला आता पुढच्या काही दिवसांसाठी, महिन्यांसाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून माझी नियुक्ती केलेली आहे. त्याबद्दल त्यांचे फार मनापासून आभार. ब्रँड अँबॅसेडर म्हणून काय बोलायचं असतं मला माहीत नाही. अभिनेता म्हणून फार बोलू नये, आपलं आपलं काम करावं. मग आज आपण काय म्हणून बोलावं असा मी विचार करत होतो. तर जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने हा कार्यक्रम आहे म्हणल्यानंतर मग आज संकर्षणच्या डोक्यात असा विचार आला की आज आपण एका आईचा मुलगा, एका बायकोचा नवरा आणि एका 3 वर्षाच्या मुलीचा बाप असं म्हणून बोलायचा प्रयत्न करूया. आणि तोच प्रयत्न मी आज करेन. नमस्कार, माझं नाव संकर्षण कराडे. मी मराठवाड्यातल्या परभणीचा आहे. मी 2008 साली व्यावसायिक नट म्हणून मुंबईमध्ये काम करायला गेलो आणि आतापर्यंत मी करतो आहे. काही मालिका, काही सिनेमे, काही नाटकांमधून मी काम केलं, लिखाणाचा प्रयत्न केला. माझा परिचय मग अशी बोलता बोलता सुनेत्राताईंविषयी ताईंनी सांगितलं की त्या खूप नम्र आहेत. तर मराठवाड्याच्या मातीतच नम्र पण आहे. आम्ही आमचा उद्धटपणा फक्त आमच्या कर्तृत्वातच दाखवतो, बाकी इतर वेळेला आपण नम्र असतो. की सुनेत्राताई, सुनेत्राताईंची आणि माझी मध्यंतरी 3-4 महिन्यांपूर्वी इलेक्शनच्या आधी भेट झाली. आमच्या गप्पा झाल्या आणि मी त्यांना म्हणलं, तुम्हाला काय खायला आवडतं? त्या अर्ध्या क्षणात म्हणाल्या, खरं सांगू का, दिल्लीत जरी जाऊन बसले ना, मला आपल्या मराठवाडी धपाटे दशम्या खूप आवडतात. तर हे माणसाचं कोर जिवंत असल्याचं लक्षण आहे की आपण मनाने किती जोडलेलो आहोत. त्यांचं कौतुक काय करणार आपण, त्यांच्याविषयी काय बोलणार. खूप काही काही सांगता येईल. त्यात राज्यसभेच्या खासदार आहेत, पद आहे, हे आहे, ते आहे. पण मला असं वाटतं या सगळ्याच्या पलीकडे जाऊन सगळ्यात मोठी जबाबदारी कुठली आहे माहिती आहे का? त्याही मान्य करतील की 2 तरुणांची आई आणि अजितदादांसारख्या एका हँडसम कर्तृत्ववान उपमुख्यमंत्र्याची बायको, ही जबाबदारी जास्त आवडते. खरं आहे की नाही? ही जबाबदारी पेलणं काही सोपं काम नाही. कारण गृहिणी होणं हा सगळ्यात अवघड जॉब आहे. 24/7 यामध्ये तुम्हाला सुट्टी नाही. बरं, कुठल्याही गृहिणीला कधीही कोणी जाऊन थँक्यू, आभारी, अगं तू मला आज डबा दिला असं मला फार छान वाटलं असं कोणीतरी म्हणतं का? कोणी म्हणत नाही. काय सुंदर रांगोळी काढली असं कोणीतरी म्हणतं का? कोणी म्हणत नाही. अगं काय छान साडी नेसली असं रोज कोणी जाऊन म्हणतं का? कोणी माझ्यासह कोणी म्हणत नाही. पण मला नेहमी असं वाटतं की घराघरातल्या बाईचा चेहरा जेव्हा कौतुकाने हसतो, घराघरातल्या बाईचा चेहरा जेव्हा कौतुकाने हसतो, त्या प्रत्येक माऊलीकडे पाहताना महालक्ष्मीचा चेहरा दिसतो. घराघरातल्या बाईचा चेहरा जेव्हा कौतुकाने हसतो, त्या प्रत्येक माऊलीकडे पाहताना महालक्ष्मीचा चेहरा दिसतो. यशवंत क्लासेसमुळे हे सौभाग्य माझ्या नशिबी आलं की साठे सभागृहात येऊनही आम्हाला महालक्ष्मीचं दर्शन झालं. अशा या सगळ्या महिलांना मनापासून वंदन करून जागतिक महिला दिनाच्या अनंत शुभेच्छा देऊन मी आजच्या माझ्या बोलण्याला सुरुवात करतो. बघा, आज माझी ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती का झाली? मला असं वाटलं की आपण कुठे फार हँडसम दिसतो. आपलं तर पण असं ठीकठाक आहे. म्हणजे आपले काही 6 पॅक नाही किंवा आपले काही हिरो म्हणून पिक्चर आले नाही, सैराट आला नाही, असं काही झालं नाही. मग आपल्याला कशाला निवडलं काय? तर शीतल सर मला असं म्हणाले, अहो नाही, ज्या पद्धतीने कवितांमधून, तुमच्या लिहिलेल्या नाटकांमधून तुम्ही तुमचे विचार मांडता, आम्हीही त्याच विचारांवरती काम करणारी माणसं आहोत. म्हणून आम्हाला असं वाटतं की तुम्ही आमचे ब्रँड अँबॅसेडर असावे. तर मला या गोष्टीचं समाधान आहे, आनंद आहे की तुम्ही माझ्या दिसण्या, सेलिब्रिटी, फोटो, सह्या ह्याच्याकडे न पाहता माझ्या विचारांशी सहमत होऊन मला ब्रँड अँबॅसेडर केलं. याबद्दल मला अभिमान आहे आणि आनंद आहे की आपण हा प्रवास एकत्र करूया. आता या क्लासेसच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना मी काय देऊ शकतो याचाही मी विचार केला. तर विद्यार्थ्यांना मी एवढंच देऊ शकतो की तुम्ही तुमच्यातला आत्मविश्वास कधी ढळू देऊ नका. बघा, मी परभणीहून येताना, आल्यानंतर आणि आजही प्रत्येक दिवशीचा माझा नाटकाचा प्रयोग सुरू करताना स्वतःला एकच सांगतो की मला 600 किलोमीटर माघारी परत जायचं नाहीये. कुठलाही अभ्यास करताना, कुठलंही ध्येय निवडताना, निश्चय करताना आपल्याला मागे वळून पाहणं ही वेगळी गोष्ट आणि माघारी फिरणं ही वेगळी गोष्ट. मागे वळून मी रोज पाहतो. सिंहावलोकन एक फार सुंदर शब्द आहे. सिंह हा नेहमी पुढे जात असताना एक मान अशी मागे वळवतो आणि आपल्या मागे काय आहे याचा अंदाज घेतो, सावज घेतो. त्याला सिंहावलोकन असं म्हणतात. ते रोज करायला पाहिजे, पण माघारी परत फिरून जाणार नाही हा निश्चय मात्र करायला पाहिजे. मध्यंतरी यशवंत क्लासेसच्या एका कार्यक्रमाला मी गेलो तेव्हा मी 2 उदाहरणं सांगितली.
आनंद यादवांचं झोंबी आणि नांगरणी हे पुस्तक, आणि आता मी देवा झिंजाडांचं एक पुस्तक वाचलं, एक भाकर तीन चुली. शिक्षणासाठी मुलांना किती स्ट्रगल करावा लागतो, किती संघर्ष करावा लागतो याची उत्तम उदाहरण आहे. ही पुस्तकं तुम्ही वाचा, आणि हे वाचल्यानंतर आपल्या घरातली आई, आपला बाप, आपलं कुटुंब, आपला परिवार पुढे जात असताना किती महत्वाचं आहे तुम्हाला लक्षात येईल. जेव्हा एक भाकर तीन चुली देवा झिंजाडांचं मी पुस्तक वाचलं, त्याच्यामध्ये शेवटच्या वेळेला, शेवटच्या 3 पानांवरती तो मुलगा शिक्षणासाठी जेव्हा परगावी जातो 7वीच्या शिक्षणासाठी, तेव्हा त्याची आई त्याला पत्र लिहिते आणि आई म्हणते की बाबू, इथून पुढे शहरात गेल्यानंतर 2-3च गोष्टी लक्षात ठेव. पहिली गोष्ट, कष्टाला पर्याय एकच, फक्त कष्ट. कष्टाची रिप्लेसमेंट कशाने होऊ शकत नाही, ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा परगावी जाऊन आपण प्रगती करत असतो, परगावी जाऊन आपण संघर्ष करत असतो, तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवावी, कितीही मनाच्या विरुद्ध झालं तरी पोटात शिरून राहायचं आहे. क्षेत्र कुठलंही असू द्या, प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत असताना आपल्या मनासारखं होईलच याची काहीच शाश्वती नाही, पण तरी सुद्धा समोरच्याला सर तुम्ही मोठे आहात हे म्हणावंच लागतं. हे पोटात शिरून राहणं आपल्याला प्रगतीकडे नेतं. त्यामुळे इथून पुढेही काम करत असताना नम्र राहा, शिक्षण घेत असताना नम्र राहा. समोरच्याला मोठं म्हटल्याने आपलं काहीही बिघडत नाही. आई आणि मुलाच्या संवादाविषयी मागे लिहिलं होतं सुनेत्राताई. आज महिला दिनाच्या निमित्ताने आपण बोलतोय की आज पार्थ दादा जेव्हा तुमच्याकडे येऊन काही सल्ला मागत असतील की आई मी कसं करू, मला अनुभव नाही असं म्हणत असतील, बघा आज घराघरामध्ये ही परिस्थिती असते. बरं काय होतं की बाहेर जगत असताना आपण खूप शहाणपणा करतो, एकमेकांना आपण अपमानित करतो, शिव्या देतो, सगळ्या करतो. म्हणजे घरामध्ये गेल्यानंतर मात्र आपण खरं आपलं नैसर्गिक रूप दाखवतो, कारण बाहेर आपल्याला आपली इमेज जपायची असते. घरी गेल्यानंतर आपण काही इमेज जपत बसत नाही. बायको आणि आई समोर आपण जसे आहोत तसे वागतो, चिडचिड करतो. म्हणून मी आई आणि मुलांमधला संवाद लिहिला होता. आज ज्या काही महिला इथे आहेत त्या महिलांनी घरी जाऊन आपल्या मुलांना, पाल्यांना हे शिकवा, आणि जी काही मुलं इथे आहेत त्यांनी आपल्या आईकडून काय शिकायचं या संवादामध्ये आहे. की धपाधप पाय आपटत एक लेकरू घरी आलं, वस्तूंची फेकाफेकी करत घरामध्ये गेलं, तिन्ही सांजेची वेळ, रात्र झाली नव्हती, आई अशीच देवासमोर दिवा लावित होती. हा संवाद नीट ऐका की धपाधप पाय आपटत एक लेकरू घरी आलं, वस्तूंची फेकाफेकी करत घरामध्ये गेलं, तिन्ही सांजेची वेळ, रात्र झाली नव्हती, आई अशीच देवासमोर दिवा लावित होती. जगासमोर जे चालत नव्हतं ते घरामध्ये मात्र चाललं. बाहेर जे बोलता येत नव्हतं ते लेकरू आई समोर बोललं. म्हणाला खोटारडी आहेस तू आई, खोट्या मार्गावर चाललीस, आजपर्यंत माझ्याशी तू खोटच बोललीस. खोटारडी आहेस तू आई, खोट्या मार्गावर चाललीस, आजपर्यंत माझ्याशी तू खोटच बोललीस. आशीर्वाद देताना काय म्हणतेस की माझं काहीच अडणार नाही आणि माझ्या बाबतीत कधीच काही वाईट मुळी घडणार नाही. आईपासून काय लपतंय तिच्या लक्षात आलं. तिने बाळाला घोटभर पाणी प्यायला दिलं, हुंदक्यांमधून वाट काढत पाणी पोटात गेलं. आई म्हणाली आता सांग तुला काय झालं. तो म्हणाला लोक आई विचित्र झाले फार. हा अनुभव तुम्हाला रोज येत असेल, राजकारणातल्याही लोकांना येत असेल, वैद्यकीय येत असेल, शिक्षण सगळ्यांना. तो म्हणाला लोक आई विचित्र झाले फार, सतत सगळे माझ्यावरती खाऊन असतात खार. त्यांच्या त्या अशांत अस्वस्थ नजरा मला कळतात, जाणवतं मला माझ्यावरती ते खूप खूप जळतात. बरं माझ्याविषयी माझ्या माघारी बोलतात लोकांजवळ, मी पुढे जातोय ना माझा माझा का पोटात यांच्या कळ. बरं वाईट याचं वाटतं की या वाईट लोकांचा एक संघ झालाय आणि मी वाईट वागत नसून यांनी मला बाजूला केलाय. आई म्हणाली बाळा तुला माझा प्रश्नच नाही कळला, मी तुला काय झालं म्हणाले, तू त्यांचा त्रास सांगितला. आई म्हणाली बाळा तुला माझा प्रश्नच नाही कळला, मी तुला काय झालं म्हणाले रे येड्या, तू त्यांचा त्रास सांगितला. सोडून दे ना तुझ्यावरती ते हसतायत का रुसतायत, कारण तुला पूर्ण करायची स्वप्न ही तुझ्याच डोळ्यांना दिसतायत. सोडून दे, सोडून दे, सोडूनच द्यायचं, सोडून दे तुझ्यावरती ते हसतायत का रुसतायत, कारण तुला पूर्ण करायची स्वप्न ही तुझ्याच डोळ्यांना दिसतायत. तुझ्या अपयशाची लोक पाहतायत, ती सगळी स्वप्ने खोटी कर, दुसऱ्यांची रेग पुसण्यापेक्षा तू स्वतःची मोठी कर. आणि हे केलंस ना तर तुझं खरंच काही अडणार नाही. आणि आई आजही तेच म्हणेल, माझ्या बाळाचं वाईट काही घडणार नाही.
आईच्या तोंडी देवाचा साक्षात्कार घडला, आईच्या तोंडी देवाचा साक्षात्कार घडला आणि तिने लावलेल्या दिव्याचा लख प्रकाश पडला, तिने लावलेल्या दिव्याचा लख प्रकाश पडला. मुद्दा हा की आपल्या गुणदोषांसह आपल्याला स्वीकारते ती फक्त आपली आई असते, एक महिला असते. दुसरं कुणीही तुम्हाला तुमच्या गुणदोषांसह स्वीकारत नाही, बायकोही स्वीकारत नाही. 10 गोष्टी चांगल्या बोलल्यानंतर ती 2च एवढ्या वाईट बोलते की आपल्या सगळ्या 10चा निचरा होतो. घराघरात अनुभव आहे. तुम्हाला असं वाटतं का माझी बायको मला म्हणत असेल तू फार छान बोलतो, ती घरी गेली की म्हणते तुला काही बोलायचं कळत नाही. मी तिला म्हणतो अगं जग पागल झालं ना, ती म्हणते जग पागलच आहे, मी हुशार आहे ना, मी सांगतो तुला काही बोलायचं कळत नाही. जगात गाजी तो घरात पाजी, अशी एक फार सुंदर म्हण आहे. मी नियम व अटी लागू नावाचं नाटक लिहिलं सुनेत्राताई. नवरा बायकोच्या नात्यावरती ते नाटक आहे बरं का, दत्ता सर तुम्हालाही कामाला येईल हा अनुभव तुम्हाला सांगतो. तरी माणूस म्हणून बाकी तुम्ही काही वेगळं ऐकू नका. नियम व अटी लागू नावाचं मी नाटक लिहिलं, त्याच्यामध्ये नवरा बायकोच्या नात्यावरती हे नाटक आहे आणि एक काउन्सिलर येतो आणि गमतीच्या पद्धतीने संसार कसा करावा हे त्यांना सांगून जातो. नाटकामध्ये कुठे डोस पाजला नाहीये, प्रबोधन नाहीये, पण तो छान संसार कसा करावा याचे धडे देतो. हे नाटक पाहायला मी माझ्या बायकोला गेलो. आता ती पहिल्या रांगेत बसली, चेहऱ्यावरती माशी उडून हो. बरं आधीच ती नागपूरची असल्यामुळे मनात काय चाललंय काहीच कळत नाही. मी नाटक पाहून झाल्यानंतर गाडीत तिला घेऊन जाताना मी तिला म्हणलं अगं शलाका, नाटक तुला आवडलं का? तर गाडीमध्ये स्मशान शांतता, काहीच बोलायला तयार नाही. मी म्हणलं अगं नाटक तुला आवडलं का? मी आपलं स्टेरिंग रागाने असं आवडायला बरं का, आवडून म्हणलं नाटक तुला आवडलं का? 1 नाही 2 नाही. म्हणलं काय झालं, मला लिखाण नाही जमलं का नाटकाचं? तर भाव खाऊन नाही, तू लिहितोस आजकाल बरा. मी म्हणलं मग अभिनय नाही आवडला का? नाही अभिनय तर तू करतोस चांगला. मी म्हणलं मग दातोट खाऊन आपण म्हणतो ना, मग झालं काय सांग ना, घडघड बोल ना. तर मला तिने एकच प्रश्न विचारला, मला प्रश्न हा पडलाय म्हणे, जी अक्कल लिखाणात ती वागण्यात का नाही? काय उपयोग आहे आपल्या टॅलेंटचा? त्यांना काही कौतुक नसतं. कुणी तुम्हाला ब्रँड अँबॅसेडर दिले, कुणी तुम्हाला किती पैसे दिले, नाटकाचे किती प्रयोग झाले, त्यांना काही नाही. हा झोपा, अरे झोपा म्हणजे आपण कितीही थकून जावं, त्यांचं एकच असतं, तुझं माझ्याकडे लक्ष नाही, तुला काही कळत नाही. मुद्दा असा की आपल्याला आपण आहोत तसे ऍक्सेप्ट करणारी फक्त एक महिला असते. दुसरं कुणी आपल्याला आहे तसं ऍक्सेप्ट करत नाही. जगातली माणसं आपल्याला आपल्यातलं जे आवडत नाही ते आजकाल तर तोंडावरती सांगतात की तुझं हे वागणं अत्यंत चुकीचं आहे, आम्हाला पटले नाही. पण आपली आई आणि आपल्या घरातली गृहिणीच आपल्याला असू दे काही हरकत नाही, चुकलंच ना पुढच्या वेळेला चुकू नको, जेवायला बस, हे म्हणते ती फक्त गृहिणी असते, एक बाई असते, एक आई असते, एक महिला असते. त्यामुळे आहे तसं स्वीकारायची ताकद ही फक्त महिलेमध्ये आहे. मला शीतल सरांच्या उपक्रमाचं फार कौतुक वाटतं, मातृनाम प्रथम, बरोबर ना? फार सुंदर थॉट आहे. आपण आतापर्यंत आपलं नाव संकर्षण गोविंद कराडे असं सांगत आलो. 4-5 वर्षांपासून त्यांच्या डोक्यामध्ये हा विचार होता की आईचं नाव पहिले यायला पाहिजे, संकर्षण स्मिता गोविंद कराडे. किती छान थॉट आहे. आणि आता सरकार दरबारी त्याचा नियम निघाला, त्यामुळे सगळ्यांची नावं मातृनाम प्रथम याच्यामध्ये येतात. तर मुद्दा असा की विद्यार्थ्यांना सांगायचं मला हे आहे की कुठेही माघारी पाहू नका, सिंहावलोकन करत करत पुढे जा. यशवंत क्लासेस बरोबर तयार झालेल्या नात्यामधून मी माझ्याकडून जे जे काही चांगलं आहे विचारांच्या बाबतीत, कामांच्या बाबतीत ते तुम्हाला देण्याचा प्रयत्न करीन. मी ठरवलं नव्हतं पण आता बोलता बोलता मला एक विषय डोक्यात आला म्हणून सांगतो. यशवंत क्लासेसच्या विद्यार्थ्यांना जर मी काम करत असलेल्या, मी लिहिलेल्या नाटकांना यायचं असेल तर त्यांनी आवर्जून या. आम्ही त्यांना अत्यंत सवलतीच्या दरात तिकीट देऊन त्या विद्यार्थ्यांना ते नाटक दाखवू. त्याचं कारण असं आहे की आम्ही आमच्या नाटकामधून सुद्धा समाज प्रबोधन कलाकृतीतून आणि कलेमधून मनोरंजनाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करतो. तर असं म्हणून एक दादा म्हणून तुमच्या पाठीशी मी कायम उभा आहे. तुम्ही नक्की या. माझी निवड केली त्याबद्दल मी मनापासून आभार मानतो. दत्ता सर तुमचेही खूप मनापासून आभार. तुम्ही तुमचे विचार मांडले तर मला ते खूप आवडले. आपल्या पुणे शहराला एक अत्यंत चांगले माजी महापौर आहेत जे आजही राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये समाजासाठी वेगवेगळे विचार घेऊन काम करत असतात आणि त्या विचारातून त्यांची आणि शीतल सरांची जोडी आहे. शीतल सर तुमच्या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा. सुनेत्राताई तुम्हाला नमस्कार. तुम्हालाही राजकारणामध्ये पुढे उत्तुंग यश, भरभराट मिळो आणि तुमचं कुटुंब सांभाळायची, ते सांभाळून स्वतःचा ठसा उमटवण्याची ताकद तुम्हाला परमेश्वर देव असं मी प्रार्थना करतो. उज्ज्वलाताई तुमचेही फार मनापासून आभार. शीतल सरांच्या पाठी उभं राहणं हे सोपं काम नाही, आता माझ्या लक्षात आलेलं आहे. हो, कारण ते एखाद्या गोष्टीचा एवढा पिच्छा पुरवतात
मला म्हणले माफ करा बरं का, तुम्हाला रात्री काल माझा प्रयोग होता नाटकाचा मुंबईमध्ये, तो करून मी रात्री निघालो. आता मला पोचायला रात्रीचा 1:30 वाजला, पण त्यांनी 2:30 वाजता फोन करून माझी माफी मागितली, सॉरी तुम्हाला माझ्यामुळे जागरण झालं. मी म्हणलं माव झोपू द्या ना. परत सकाळी 6ला फोन करून म्हणतात तुम्ही वेळेवर येताय ना, तुमची झोप झाली ना. म्हटलं 2:30ला तर बोलत ना मायाशी तुम्ही, 6ला फोन करून कुठली झोप होणार आहे. तर मुद्दा असा की नाही, मी कौतुकच करतो बरं का, तुम्हाला टोमणा वाटेल. मुद्दा असा, एखाद्या गोष्टीचा चिकाटीने पाठपुरावा करणं हे शीतल सरांच्या स्वभावाचं वैशिष्ट्य आहे आणि त्यांच्या पाठीशी उभं राहणं हे काही खायचं काम नाही. त्यामुळे उज्ज्वला ते तुमचंही फार मनापासून अभिनंदन आणि कौतुक. आणि त्यांच्या दोन्ही मुलांचा त्यांना पाठिंबा आहे. मी पाटील कुटुंबाला अत्यंत घवघवीत यश मिळावं अशी प्रार्थना करतो. तुमची चिकाटी अशीच राहू द्या शीतल सर. तुमच्या सुपीक डोक्यांमधून महिलांसाठीच्या सन्मानाचे, त्यांच्या उत्कर्षाचे अनेक विचार येऊ द्या. त्या विचारांच्या पाठीशी साथीने मी काम करायला तयार आहे अशी मी तुम्हाला ग्वाही देतो. माझ्या शब्दांमध्ये काही चुकलं असेल तर ते सगळं क्षमा असावी. पुन्हा पुन्हा भेटत राहूया. खूप मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. काय 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 अरे कुठला सूर आहे कवितेचा? धरून मारल्यासारखा कविता असं म्हणायला प्रेम आहे का काय आहे? आईवरची कविता ऐकवण्याचा प्रयत्न कर. बघा काय मी माहिती का, ही कविता का सुचली माहिती का, की मी परभणीला आमच्या गणेशोत्सवासाठी गेलो होतो. आणि आता काय आपण सेलिब्रिटी हळूहळू होतो, ड्रायव्हर येतो, आपल्याकडे गाडी येते, लोक फोटो काढतात, सह्या घेतात. मी गणेशोत्सव करून थाटामध्ये परभणीहून निघालो. आईला म्हटलं बाय बाय, पुन्हा भेटू. तर आमची आई म्हटली बाकी शहाणपणा पुरे, वेळेवरती जा, वेळेवरती झोपान, पोटभर खात जा. मला असा विचार मनामध्ये आला की पोरग किती सेलिब्रिटी झालं, कुठल्याही पदावरती बसलं, काहीही काम केलं, आईच्या आयुष्यात काय बदलतो? आईच्या आयुष्यात काहीच बदलत नाही. तिला 2-3च प्रश्न असतात. पोरग वेळेवर जेवलं का, पोराची झोप झाली का, पोराची तब्येत बरी आहे का. तुम्ही करोडपती जरी झालात, माझा शब्द लक्षात ठेवा, तुम्ही करोडपती जरी झालात तरीही तुम्ही तुमच्या आईची श्रीमंती बदलू शकत नाही. आई ही तिथेच असते आणि ती तिथेच राहते. तिच्या आयुष्यात काही बदलत नाही. म्हणून या कवितेमध्ये जाब हा शब्द मी स्वतःला विचारला की आज म्हणलं स्वतःला जाब विचारावा, आईसाठी आपण काय करतो आढावा घ्यावा. इथे बसलेल्या प्रत्येकाने स्वतःला प्रश्न विचारा की तुम्ही हे केलंय का कधी आईसाठी? दत्ता सर तुम्ही विचारा, शीतल सर तुम्ही विचारा की आज म्हणलं स्वतःला जाब विचारावा, आईसाठी आपण काय करतो आढावा घ्यावा. आपण पहाटे उठलोय आणि आई दुपारी, असं कधी घडलंय? आपण जेवायच्या आधी आईचं ताट आपण कधी वाढलंय? बरं तुम्ही घरी येताना आईसाठी कधी काय आणता? आज 500 रुपये जास्त मिळाले म्हणून आईला कधी गुलाबाचं फुल नेता का? कधीच नाही. तुम्ही घरी येताना आईसाठी कधी काय आणता? बरं तुम्ही सांगा, तुमच्या स्वतःच्या आईचा फेवरेट कलर कोणता? आईला हवं ते मिळू दे अशी प्रार्थना कधी केलीये? आई करते, आपण नाही करत. आईला हवं ते मिळू दे अशी प्रार्थना कधी केलीये? पाहिलं का आई शेवटची कधी ऑनलाईन आलीये? मैत्रीण आली का पाहतो. आईला हवं ते मिळू दे अशी प्रार्थना कधी केलीये? पाहिलं का आई शेवटची कधी ऑनलाईन आलीये? तिच्या बर्थडेची पार्टी तिच्या मैत्रिणींना बोलवून देतो, तिने केलेला पसारा कधी आपण आवरतो? तिच्या बर्थडेची पार्टी तिच्या मैत्रिणींना बोलवून देतो, तिने केलेला पसारा कधी आपण आवरतो? तरीही बाळाला कोणी बोललं की तिचं मन येतं भरून, आपण बोलताना विनाकारण शिव्या आईवरून. लक्षात ठेवून बाळासाठी ती सतत हात पसरते, कधी नशिबापुढे, दैवापुढे, देवापुढे. लक्षात ठेवून बाळांसाठी ती सतत हात पसरते, स्वतःची मात्र दुपारची बीपीची गोळी विसरते. आईची आई होऊन बाळांनो कधीतरी वागा ना, तिचा खडबडीत हात हातात घेऊन एकदा बघा ना. फार भाग्यवान तुम्ही जर तुमच्या घरामध्ये तुमची आजी आजोबा जिवंत असतील. आज घरी गेल्यानंतर तो हात फक्त हातात घ्या, तो सुरकुतलेला हात बघा. उद्या तो हात आपला असणार आहे. त्या सुरकुतलेल्या हातांवरती आतापर्यंतच्या 70-75 वर्षांचा प्रवास असतो, जो आपल्यासाठी केलेला असतो. आईची आई होऊन बाळांनो कधीतरी वागा ना, तिचा खडबडीत हात हातात घेऊन एकदा बघा ना. कितीही कर्तृत्व गाजवा तुम्ही, झेप कमी पडते. आईने कडेवर घेतल्यावरच आपली उंची वाढते.
कितीही कर्तृत्व गाजवा तुम्ही, झेप कमी पडते. आईने कडेवर घेतल्यावरच आपली उंची वाढते. अरे उगाच कशाला ते अध्यात्म आणि श्रद्धेच्या गप्पा हाणता. आईच्या पोटी जन्माला येतात देव कुठे म्हणता. आईला सतत मुलांचा ध्यास, त्यांच्याच प्रेमाची धुंदी. बाळांनी गंमत आणली नाही तरी आई सदा आनंदी. कधीतरी कोणाची आई रुसली का की तू आज माझ्यासाठी साडी नाही आणली, वाढत नाही तुला जेवायला, असं कधीतरी म्हणली असेल. आईला सतत मुलांचा ध्यास, त्यांच्याच प्रेमाची धुंदी. बाळांनी गंमत आणली नाही तरी आई सदा आनंदी. आणि यशवंत क्लासेसच्या मुलांसाठी पुढचं वाक्य, पुढचा शब्द आहे. खूप स्ट्रेस आहे आपल्याला, खूप कॉम्पिटिशन आहे, खूप एन्झायटी आहे, पुढे जायची धडपड आहे, स्पर्धा आहे. नका करू स्पर्धा कुणाशी, नको कुणाचा हेवा. नकाच करू स्पर्धा कुणाशी, नकोच कुणाचा हेवा. जग जिंकायचंय का तुम्हाला, आईच्या पायावर डोकं ठेवा. जग जिंकायचंय का तुम्हाला, आईच्या पायावर डोकं ठेवा. धन्यवाद. शुभ दिवस. महिला दिनाच्या पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा. भेटत राहूया.